नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे मानसी आणि तेजस खूप दिवसानंतर, अगदी लग्न झाल्याच्या नंतर पहिल्यांदाच जोडीने मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेले असतात. हॉस्पिटलमधील खूप मोठी ऑर्डर त्या दोघांना मिळालेली असते. तर इथे तहान लाडू भूक लाडू आता रोज हे हॉस्पिटलला जाणार असतात. त्याच्यामुळे मानसीला तेजसला खूपच जास्त आनंद झालेला असतो. तेव्हा ते मंदिरामध्ये देवी आईचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले असतात आणि आभार मानण्यासाठी सुद्धा. तेव्हा दोघे सोबत इथे मंदिरातली घंटा वाजवायला जातात. तेव्हा इथे मानसी आणि तेजस दोघेजण आपला हात खाली करतात. तेव्हा तेजस म्हणत असतो की आधी तुम्ही घंटा वाजवा, त्यानंतर मी वाजवतो. तेव्हा मानसी तेजसचा हात पकडते आणि दोघेही सोबत मंदिरातली घंटा एक साथ वाजवतात. तेव्हा इथे मानसी तेजसकडे बघते आणि तेजसला म्हणत असते की आपली पार्टनरशिप आहे ना, मग बघितलीत ना तुम्ही आपली पार्टनरशिप कशी कामी आली ते. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, कसली पार्टनरशिप. हॉस्पिटलमध्ये बोलत असताना मी तर पूर्णपणे घाबरलो होतो, माझी विकेटच पडली होती. पण तुम्ही ऐन मुक्यावरती तुमची जीभ अशी काही वळवली आणि सगळं काही व्यवस्थित कंट्रोलमध्ये आणलं. तुम्ही जेव्हा बोलायला सुरुवात केलीत तेव्हा कुठे त्या लोकांना आपलं म्हणणं पटलं आणि म्हणून ही ऑर्डर आपल्याला तुमच्यामुळे मिळाली, नाहीतर मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, कदाचित मला हे असं विचित्र बोलणं, नको तिथे शब्द फिरवणं, हे तुमच्याकडूनच मी शिकले असं वाटतंय. बरोबर ना? तुमच्याकडूनच शिकले आणि म्हणून मला हे जमतंय. तेव्हा तेजस म्हणत असतो, अरे वा, म्हणजे तुम्ही आता बरंच काही शिकलाय माझ्याकडून, हो की नाही? हे टॅलेंट तुम्ही माझ्याकडून घेतलंय का? तेव्हा मानसी म्हणते, हो, कदाचित तुमच्याकडूनच घेतले. त्यानंतरला मानसी म्हणते, बरं चला आता आपण देवी याचा आशीर्वाद घेऊया. तेव्हा इकडे दोघेजण देवी याचा आशीर्वाद घेण्यासाठी आता समोर आलेले असतात. तर इकडे तेजस आणि मानसी दोघेही हात जोडून आता स्वतःसाठी नाही तर कुटुंबासाठीच काही ना काहीतरी मागत असतात. तेव्हा इकडे देवी आईचा आशीर्वाद घेण्यासाठी आता तेजसने हात जोडलेले असतात आणि तो मानसीकडे बघत असतो. तर इथे मानसी आपल्या मनामध्ये म्हणत असते की देवी आई, जी जबाबदारी घेतली आहे मी घर सांभाळण्याची, ती जबाबदारी अगदी मला व्यवस्थितरित्या सांभाळता येऊ दे आणि आम्हाला एवढं मोठं जे काही आता कॉन्ट्रॅक्ट मिळाले ते व्यवस्थितरित्या आम्हाला पार पाडता येऊ दे. आमचं काम हे व्यवस्थित होऊ दे. तहान लाडू भूक लाडू हे खूप जास्तीत जास्त विकले जाऊ देत आणि आमचा बिझनेस छान पद्धतीने नावारूपाला येऊ दे, असं मानसी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मानसीने घराचं सुखच मागितलेलं असतं आणि तेजसला ते माहिती असतं. तेजस मानसीकडे बघून हसत असतो. तेव्हा इथे मानसीला कळतं की तेजस तिच्याकडेच बघतोय. तेव्हा मानसी म्हणते, तेजस, अहो माझ्याकडे काय बघताय, मला दृष्ट लावा ना, समोर बघा. तेव्हा तेजस म्हणतो, मी कुठे तुमच्याकडे बघतोय, मी तर देवी आईकडेच बघतोय. तेव्हा मानसी म्हणते, हो का, का बघत होतात माझ्याकडे. तेव्हा तेजस म्हणतो, तुम्ही जे काही मागितलं स्वतःसाठी तर काहीच मागितलं नसेल, सगळं काही आपल्या कुटुंबासाठीच मागितलं ना. तेव्हा इथे मानसी आता हसायला लागते. त्यानंतरला मानसी आपल्या पर्समधून 10 रुपये काढते आणि देवी आईच्या समोर ठेवते. तेव्हा इथे तेजस आपल्या खिशातून 1 रुपया काढतो आणि तिच्या 10 रुपयांवरती ठेवतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे त्या दोघांनी एकत्र पैसे ठेवल्यानंतर देवी आईने आशीर्वाद म्हणून त्याच्यावरती आपलं फूलसुद्धा ठेवलेलं असतं. फूल आपोआप त्यांच्या पैशांवरती पडतं आणि त्यामुळे त्या दोघांना आशीर्वाद मिळालेला असतो. तर इथे प्रेक्षकांनो, गुरुजी येतात आणि गुरुजी त्यांना म्हणत असतात की हे घ्या, हा प्रसाद घ्या, आणि दोघेही आता प्रसाद घेतात. त्यानंतरला गुरुजी म्हणत असतात की तुम्हाला दोघांना देवी आईने आशीर्वादसुद्धा दिलेला आहे. तेव्हा इकडे तेजस आणि मानसी दोघेजण गुरुजींना नमस्कार करतात. त्याच्यानंतरला गुरुजींनी जो प्रसाद घेतलेला असतो तो सुद्धा आपल्याबरोबर घेऊन आता मानसी आणि तेजस दोघेजण निघालेले असतात. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, तुम्हाला माहिती आहे का राष्ट्रहित, लग्नानंतर आपण पहिल्यांदा मंदिरामध्ये एकत्र आलो आहे ना. तेव्हा तेजस म्हणतो, नाही, आपण दुसऱ्यांदा एकत्र येतो आहे. तुम्हाला माहिती आहे का, पारगावला जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये गेला होतात ना, सगळे गावकरी होते, तेव्हासुद्धा मी तिथे होतो, पण तुम्ही मला बघितलं नव्हतं. तेव्हा मानसी म्हणते, हो का. तेव्हा इकडे तेजसला आठवतं, जेव्हा इकडे तिची बहीण मानसी
हिने तिच्या पायात पाय गुंतवलेला असतो आणि जेव्हा इथे मानसी पडत असते तेव्हा तेजसनेच तिला आपला हात दिलेला असतो आणि तेव्हा इथे मानसी तेजसचा चेहरा न बघता तिथून निघून गेलेली असते आणि तेव्हा तेजसने पहिल्यांदा मानसीला तिथे बघितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता तेजस आणि मानसी दोघेजणं जायला निघालेले असतात. तेवढ्यातच मानसी म्हणते, तेजस 1 मिनिट हा, आणि ती देवीच्या समोर कुंकवाने भरलेली जी वाटी असते ती घेऊन येते आणि इकडे तेजसला ती टिळा लावायला जाते. तेव्हा तेजस म्हणतो, अहो हे काय करते लकी चांप. तेव्हा मानसी म्हणते, 1 मिनिट ना तेजस, हे बघा, जेव्हा माझ्या आई आणि बाबा दोघेजणं जोडीने मंदिरामध्ये जायचे ना तेव्हा माझी आई नेहमी बाबांना तिच्या हाताने इथे कुंकू लावायची, टिळा लावायची. मलासुद्धा माझ्या हाताने तुम्हाला कुंकू लावायचं आहे आणि ती इथे देवीचा आशीर्वाद म्हणून तेजसला कुंकूसुद्धा लावते आणि ती म्हणते, थांबा, मी आले आता वाटी ठेवून. आणि पुन्हा ती वाटी ठेवूनच येते आणि इथे मंदिराच्या पायऱ्या उतरत असताना तेजसचा हात पकडते. तेव्हा तेजस म्हणतो, अहो लकी चाम काय करताय हे. तेव्हा मानसी म्हणते, आपली पार्टनरशिप आहे ना, मग तेव्हा मी हात पकडला तर काय बिघडलं. त्यानंतरला इथे तेजस काही बोलत नाही. मानसी त्याचा घट्ट हात पकडते आणि दोघेजण हात पकडूनच एकमेकांचा आता जात असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे देवी आईने त्यांना भरभरून आशीर्वाद तर दिलेलाच असतो. तर इकडे गायत्री, त्याचबरोबर विनोद आणि छाया तिघेही जण मानसी आणि तेजसची वाट बघत असतात. तेव्हा इथे विनोद म्हणत असतो, दोघेजण अजून कसे काय आले नाही. दीदी, मला काय वाटतं, त्या दोघांनी नेलेले लाडू आहेत ना, ते खाल्ल्यानंतर त्या दोघांना कोणीतरी तिथेच मारत असेल. मार त्यांचा खाल्ल्यामुळे आता त्या लोकांना येण्याची ताकद नसेल, म्हणूनच त्यांना उशीर झाला असं वाटतंय. तेव्हा गायत्री म्हणते, मी पण बघते ना त्यांची ही ऑर्डर कोण घेत आहे ते. बिझनेस करतायत काय, बघूया तहान लाडू भूक लाडू कसे विकतायत ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता तेजस मानसीला घेऊन आलेला असतो. तेव्हा मानसी म्हणते, राष्ट्रहित, तुम्ही जरा गाडी हळू चालवत जा, किती फास्ट चालवता. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, अहो आता आपण एवढ्या वेगाने बिझनेस सुरू केला आहे, मग तेवढ्याच वेगाने आता गाडी चालवायला नको का. त्यानंतरला मानसी ही घाबरलेलीच असते. तेव्हा तेजस आणि मानसी दोघेही जण घरामध्ये आल्यानंतर त्यांच्या हातामध्ये तहान लाडू भूक लाडू जे बनवलेले असतात त्यांचा डबा नसतो. तेव्हा गायत्री म्हणते, अरे वा, सगळे लाडू विकले गेले वाटतं, हातामध्ये डबा दिसत नाही आहे. तेव्हा इथे मानसी म्हणते, गायत्री मॅम सांगते हां तुम्हाला पण. आणि मानसी इथे आता सुनंदाला आवाज देते. ती म्हणते, मावशी लवकर बाहेर या ना. तेव्हा सुनंदा आल्यानंतर म्हणत असते, काय गं मानसी, काय झालं, आणि लाडूचा डबा कुठे आहे, सगळे लाडू विकले गेले की काय. तेव्हा मानसी म्हणते की तुम्हाला माहिती आहे का, अहो मावशी, ज्या हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो होतो ना तिथेच आता आपल्याला खूप मोठी ऑर्डर मिळालेली आहे. दर दिवशी आपल्याला 500 तहान लाडू भूक लाडू त्यांना बनवून द्यायचे आहेत आणि आपली ऑर्डर ही कंप्लीट करायची आहे. त्यामुळे इथे आता मानसीला तर आनंद झालेला असतो, पण सुनंदालासुद्धा खूपच जास्त आनंद होतो की यांना ही ऑर्डर मिळाली कशी, म्हणजे औषध मिक्स केलं होतं की नाही विनोद आणि छायाने, असं गायत्रीला वाटतं. तेव्हा विनोद आणि छाया दोघेजण आता घाबरून उभे राहतात. तेव्हा गायत्री त्यांच्याकडे रागाने बघत असते. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की आपल्याला खूप मोठी ऑर्डर मिळाली, आता दररोज 500 तहान लाडू भूक लाडू आपल्याला हॉस्पिटलला पाठवायचे आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुनंदा म्हणते की ही सगळं आहे ना तुझ्या मेहनतीचं फळ आहे गं मानसी. तेव्हा मानसी म्हणते, असं काही नाही आहे, आपण सगळ्यांनी मिळून हे सगळं केलं आहे, ही मेहनत आपल्या सगळ्यांची आहे. त्यानंतरला हॉस्पिटलमधून फोन आलेला असतो. मानसी म्हणते, राष्ट्रहित, त्यांचाच फोन आहे. तेव्हा सुनंदा म्हणते, मानसी स्पीकरवरती टाकतेस का फोन. तेव्हा इथे आता स्पीकरवरती टाकायच्या आधी इथे तेजस म्हणत असतो की त्या लोकांनी अभिनंदन करायलाच फोन केला असेल आणि ते पेशंट आहेत ना ते धावत असतील आपले लाडू खरेदी करायला, मला तर असंच वाटतंय. त्यानंतरला डॉक्टर म्हणत असतात की हे काय केलं तुम्ही मिसेस मानसी, अहो तुम्ही जे लाडू घेऊन आला होतात तुम्हाला माहिती आहे का ते खाल्ल्यानंतर सगळे पेशंट उलट्या करतायत. तेव्हा मानसी म्हणते, सर पण हे सगळं कसं शक्य आहे, अहो आमचे लाडू तर चांगले आहेत, आम्ही स्वतः खाऊन बघितलेत ना.
तेव्हा डॉक्टर म्हणतात, बरं झालं आम्ही सगळ्या पेशंटला ते लाडू दिलेले नाही आहेत. आधी आम्ही स्वतः ते टेस्ट केले, तर ज्या लोकांनी खाल्ले ते लोक आता उलट्या करतायत. मग हे कशामुळे झालं असेल? तुमच्या लाडूमुळेच झालं असेल ना. तेव्हा इथे मानसी घाबरत्याने म्हणते, पण हे कसं शक्य आहे सर? मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, सर सॉरी, पण काहीतरी चुकून झालं असेल, काहीतरी जास्त कमी झालं असेल. तेव्हा डॉक्टर म्हणतात, अहो पण जास्त कमी जर होणार असेल तर तुम्ही ते आधीच चेक करायला नको का ते प्रमाण? हे बघा, आम्ही तुमच्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट करू शकतो, कळतंय का तुम्हाला? तेव्हा इथे तुम्हाला केस केली ना तर तुम्ही जेलमध्ये जाल. मानसी म्हणते, नाही नाही सर, प्लीज प्लीज असं काही करू नका. त्यानंतरला डॉक्टर म्हणतात की तुम्ही मेहनती दिसताय म्हणून तुमच्या विरोधात मी कंप्लेंट करत नाही, नाहीतर मी केली असती. पण आता आम्ही ही ऑर्डर कॅन्सल करतोय. आम्हाला तुमचे लाडू नको आहेत, कळलं का? तेव्हा इकडे आता मानसी म्हणत असते, पण आपले लाडू खाऊन उलटी कशी काय होईल बरं? माझ्याकडूनच काही कमी जास्त झालं असेल का? तेव्हा तेजस म्हणतो, अहो लकी चाम, हे कसं शक्य आहे? काल रात्री मी नाही का लाडू खाल्ले होते तुम्ही बनवलेले, मला तर काही नाही झालं ते. तेव्हा इथे गायत्री आता उभी राहते आणि टाळ्या वाजवायला लागते. हे गायत्रीचंच कारस्थान असतं. तेव्हा गायत्री म्हणत असते, काय तुम्ही पण इथे तुम्ही फूडचा बिझनेस सुरू केलाय, लायसन्स आहे का तुमच्याकडे? सांगा ना, फूडचं लायसन्स आहे का? तेव्हा इकडे गायत्री म्हणत असते, एवढे साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही आणि सॅम्पलसाठी तुम्ही लाडू तरी बाजूला ठेवलाय का? म्हणजे तुम्ही एखाद्या फूडचा बिझनेस करताय आणि तुम्ही सॅम्पलसाठी तो बाजूलाही ठेवलेला नाही आहे आणि तुमच्याकडे फूडचं लायसन्ससुद्धा नाही आहे. असं परवानगी न घेता, लायसन्स नसताना जर तुम्ही फूडचा बिझनेस केला तर किती मोठा गुन्हा तुमच्यावरती दाखल होऊ शकतो, कळतंय का तुम्हाला? काय बघताय ना सासूबाई, अहो तुमच्या सूनबाईने काय कामगिरी केली आहे ती बघताय ना. जोडीने जेलमध्ये जायची तयारी केली आहे तिने. साधे बेसिक मॅनर्स नाही आहेत का गं तुला? फिनिशिंग स्कूलची टॉपर आहेस ना तू, मग एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही? अगं, फिनिशिंग स्कूलची टॉपर बनण्याची तुझी लायकीच नाही आहे, हे याच्यावरून तू सिद्ध केलंस. अगं, फूडचा बिझनेस करत असताना साधं आपल्याकडे एक लायसन्स असणं किती महत्त्वाचं असतं हे कळत नाही का तुला? तेव्हा तू एक काम कर, तू मान्य कर की तू या घराची जबाबदारी घेऊ शकत नाही, तेवढी तुझी लायकीच नाही आहे. तेव्हा तेजस म्हणत असतो, हे पण तुम्ही ठरवणार? सांगा ना, तुम्ही ठरवणार का हे? मग हे सगळा विचार आधी का नाही केलात? आणि फिनिशिंग स्कूलच्या टॉपर होण्याची लायकी आहे की नाही हे तुम्ही त्यांना सांगू नका, कळलं ना? त्यानंतरला मानसी म्हणत असते, तेजस प्लीज तुम्ही थांबा, तुम्ही मध्ये काही बोलू नका. मग जे काही गायत्री वहिनी बोलतायत ना ते बरोबरच आहे. त्यांची पद्धत जरी चुकीची असेल तरीसुद्धा त्या बोलतायत ते बरोबर आहे ना. आज ते एवढं मोठं हॉटेल सांभाळतात, मग त्याच्यामध्ये आपल्याला त्या साध्या साध्या बेसिक गोष्टी तर सांगू शकतातच ना, कारण त्यांना ते माहिती आहे. आपण एखादा फूडचा बिझनेस सुरू केला आहे म्हणजे आपल्याकडे लायसन्स असणं गरजेचं आहेच आणि त्याचबरोबर सॅम्पल म्हणूनसुद्धा आपण लाडू बाजूला काढून ठेवायलाच पाहिजे. त्याच्यानंतर इथे गायत्री म्हणत असते, हो ना, खूप लवकर अक्कल आली गं तुला, पण तरीसुद्धा तू आता काही थांबणार नाही आहेस. तेव्हा इथे गायत्रीने जाऊन आता पैसे आणलेले असतात. तेव्हा मानसी म्हणत असते, गायत्री मॅम थँक्यू तुम्ही मला एवढी मोठी बातमी दिलीत. आता पुढच्या वेळेला जेव्हा आपण खूप मोठी ऑर्डर घेऊ ना, त्याच्या आधी आपण आपल्याकडे लायसन्स काढून ठेवूया. लायसन्स असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा गायत्री म्हणत असते, पुढच्या वेळेला म्हणजे अजूनही तुला हा बिझनेस करायचाच आहे का? अजूनही तुझी अक्कल ठिकाणावरती आलेली नाही आहे वाटतं. जेलमध्ये जायची तयारी झाली तरीसुद्धा. तेव्हा इकडे आता गायत्रीने पैसे टेबलवरती नेऊन ठेवलेले असतात आणि फळ्यावरती ती आता लिहून काढत असते. गायत्रीने फळ्यावरती लिहिलेलं असतं की मानसीला घर चालवणं जमत नसेल तर तिने हे घर सोडून जावं, तेव्हा हे पैसे घरच्या लोकांना त्यांच्या घरच्या कामी येतील, घर चालवण्याच्या कामी येतील, असं तिने त्या फळ्यावरती लिहिलेलं असतं. की मानसीला घर चालवणं जमत नसेल तर तिने हे घर सोडून जावं, तरच घरच्या लोकांना घर खर्चासाठी हे पैसे मिळतील. तेव्हा तिने काही 40-50 हजार रुपये टेबलवरती आणून ठेवलेले असतात आणि मानसीला आता म्हणते की वाच, हे जे काही लिहिलं आहे ना ते तू वाच. तेव्हा मानसी फळ्यावरती जे लिहिलेलं असतं ते आता वाचत असते की मानसीला घर चालवणं जमत नसेल तर तिने घर सोडून जावं. तेव्हा इथे गायत्री म्हणते, बघितलंस ना, तुला जर या घरासाठी काहीतरी करायचं असेल ना, खरंच काहीतरी चांगलं करायचं असेल तर तू एक काम कर,
तू हे घर सोडून जा. कारण तू जर हे घर सोडून गेलीस तर मी पहिल्यासारखं या घराची जबाबदारी अगदी व्यवस्थितरित्या घेईन. हे पैसे आहेत ना सासूबाई, ही तुमची सून घर सोडून गेली की हे पैसे तुम्हाला मिळतील. अगदी पूर्वीसारखे दर महिन्याला मी घर खर्चासाठी पैसे देईन. पण आधी या माणसीने घर सोडून जावं, असं इकडे आता गायत्री म्हणत असते आणि सरळ तिथून निघून आपल्या रूममध्ये येते. त्यानंतर प्रेक्षकांनो, दिनेश आलेला असतो आणि दिनेश म्हणत असतो, गायत्री, हे जे काही चाललंय या सगळ्यामध्ये तुझा हात तर नाही आहे ना? तू काही केलेलं नाही आहेस ना? तेव्हा गायत्री म्हणते, तू कशाबद्दल बोलतोयस दिनेश? तेव्हा दिनेश म्हणत असतो, अगं म्हणजे बाहेर सगळेजण बोलतायत, चर्चा करतायत. तेजस आणि मानसी यांनी जे लाडू नेले होते त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आणि त्यांना मिळालेली ऑर्डर ही कॅन्सल झाली. मगाशी तूच म्हणत होतीस ना की काही झालं तरीसुद्धा त्यांना ही ऑर्डर मिळता कामा नये, म्हणून मी म्हणतोय तू तर काही केलेलं नाही आहेस ना? तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, दिनेश, तोंडाला येईल ते बोलू नकोस. मी असं का करेन? मी असं काही केलेलं नाही आहे, कळलं ना तुला? माझ्यावरती आरोप करू नकोस. तेव्हा दिनेश म्हणत असतो, गायत्री, अगं मी तुला वाईट साईड बोलत नाही आहे, पण मगाशी तूच म्हणत होतीस की हा बिझनेस करू नका म्हणून आणि त्यांचे लाडू विकले जाऊ नये असं तुलाच वाटत होतं ना, म्हणून मी म्हणतोय. आता तूच बघ ना, म्हणजे मानसीने तडकाफडकी राजीनामा दिला तेव्हा तू म्हणालीस की या घरातली जबाबदारी काय मी फक्त एकटीनेच घ्यायची का? मी घेणार नाही. तेव्हा मी तुलाच सपोर्ट केलं ना, कारण बरोबर आहे, तू एकटीने या घराची जबाबदारी का घ्यायची? माणसाने सुद्धा घेतली पाहिजे असं मलाही वाटलं. मग आता तिने घराची जबाबदारी घेतली आहे ना आणि तिने राजीनामा दिला असला तरीसुद्धा काहीतरी प्रयत्न करून ती घर सांभाळते ना, मग मग त्यांच्या प्रयत्नांमध्ये अडथळा निर्माण करणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच तू मागाशी म्हणाली होतीस की काहीही झालं तरीसुद्धा हे लाडू विकले नाही गेले पाहिजे. म्हणून मला वाटतंय काहीतरी तू गोंधळ केलेला नाही आहेस ना? हे बघ गायत्री, कुणीतरी जर प्रामाणिक प्रयत्न करत असेल ना तर त्याच्यामध्ये खोडा घालणं हे कधीही चुकीचं आहे असं मला वाटतंय. असं माणसाने करू नये. ते दोघं जण कष्ट करतायत, माणसे प्रयत्न करते आणि तेजस तिला साथ देतोय, तर त्यांना प्रयत्न करू दे ना. त्याच्यामध्ये अडथळा तू सुद्धा निर्माण करू नकोस असं मला वाटतंय. हे चुकीचं वागणं आहे. तेव्हा गायत्री म्हणत असते, अरे तू काय म्हणतोयस दिनेश? हे बघ, मला असं वाटत होतं की त्यांचे लाडू विकले गेले नाही पाहिजे, त्यांनी हा बिझनेस करायला नको, म्हणून मी त्या दोघांना घरामध्येच अडवत होते ना. म्हणून मी काय त्या दोघांचे लाडू खराब व्हावे आणि कुणाच्या तरी जीवावरती बेतावे असं तर मला वाटत नव्हतं. म्हणजे त्यांच्या लाडूमुळे कुणाचा तरी जीव जावा याचा विचार मी करेन का? असं खरंच मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, खरंच मी त्या लाडूमध्ये काही मिक्स नाही केलं आहे. तू माझ्यावरती असे आरोप करू नकोस. मी खरंच कुणाच्या तरी जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करेन असं तुला वाटतंय दिनेश? अरे त्या दोघांनी लाडू बनवले, ते विकले जाऊ नये म्हणून मी घरामध्ये त्यांना अडवत होते. म्हणून ते लाडू हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्याचा त्रास पेशंटला व्हावा असं मला का वाटेल? खरं सांगते, मी हात जोडते दिनेश, मी खरंच काही केलेलं नाही आहे. प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा दिनेश म्हणतो, ठीक आहे, ठीक आहे गायत्री, तू रडू नकोस, खरंच तू रडू नकोस. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. त्यानंतरला इथे आता दिनेशने तिच्यावरती विश्वास ठेवला असं बोलल्यानंतर गायत्री मुद्दामूनच त्याला मिठी मारून रडायचं नाटक करत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे तेजस आता नाचतच बाहेरून येतो. तो म्हणतो, अरे येस, तुम्हाला माहिती आहे का, आपल्याला खूप मोठी ऑर्डर मिळालेली आहे. बाप रे, इतकी मोठी ऑर्डर! तेव्हा इथे तेजस नाचतच आलेला असतो. तेव्हा सुनंदा म्हणत असते, काय रे तेजस, काय झालं? तेव्हा तेजस म्हणतो, अगं आई, काय झालं काय विचारतेस? अगं तुला माहिती आहे का, आपल्याला किती मोठी ऑर्डर मिळाली आहे. चला चला कामाला लागा. तेव्हा इथे सुनंदा म्हणत असते, तेजस, तू हे काय करण्याचा प्रयत्न करतोयस? तेव्हा तेजस म्हणत असतो, ज्या लोकांनी आपले लाडू खराब केलेत त्यांच्यापर्यंत जर पोहोचायचं असेल तर आपल्याला अशीच काहीतरी युक्ती लढावी तर लागेलच ना. तेव्हा इथे आता ते लोक लाडूची ऑर्डर पूर्ण करत असताना छाया आणि विनोद दोघेजणं त्यांचं बोलणं ऐकत असतात. तेव्हा इथे आता आभा, मानसी आणि तेजस तिघेजणं किचनमध्ये लाडू तयार करत असतात. मानसी म्हणत असते, राष्ट्रहित, पण आता हे लाडू आपण बनवून कुठे ठेवायचे हो? तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, हे लाडू ना, आणि ते दोघेजणं कानामध्ये बोलत असतात. तेव्हा विनोद आणि छाया त्या दोघांचं बोलणं ऐकतात. त्यानंतरला तेजसने ते लाडू कपाटामध्ये जपून ठेवलेले असतात
आणि इथे छाया आणि विनोद रात्रीचे दोघेजण येतात आणि कपाटाचा दरवाजा उघडून त्या लाडूंना हात लावायला जाणार तेवढ्यातच वरती कपाटाच्या तेजस बसलेला असतो आणि तेजस त्या दोघांच्या टोप्या पकडतो आणि त्याच्या आता गाठी मारत असतो. तेव्हा इथे तेजसने रंगे हात विनोद आणि छायाला पकडलेलं असतं.